अजित पवार यांनी अमित शहांची दिल्लीत भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। महायुतीतील पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढली तर काय परिस्थिती असेल यावर देखील चर्चा झाल्याचं सूत्रांकडून समजतंय। या भेटीत विधान परिषद निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे मतं कमी असताना देखील त्यांच्या 2 उमेदवारांचा विजय झाला, याबाबत बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील मतदारांच्या बदललेल्या भूमिकेबद्दल या बैठकीत चर्चा झाल्याचं सूत्रांकडून समजतंय। अजित पवार दिल्लीला गेलेले आहेत, त्यांच्यासोबत अमित शहा यांनी अनेक मुद्द्यांवरती सविस्तर बातचीत केली। आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने देखील जर स्वतंत्र लढलं तर काय फरक पडू शकतो, काय होऊ शकतं यावरही या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। यावेळी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे देखील अजित पवार यांच्यासोबत उपस्थित होते। एकीकडे अजित पवार तिसरी आघाडी करणार अशी माहिती सूत्रांकडून मिळत असताना, तशी चर्चा सुरू झालेली असताना अजित पवार आणि अमित शहा यांची दिल्लीत झालेली ही भेट अनेक अंगांनी महत्त्वाची असणार आहे। सध्या महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट, अजित पवार राष्ट्रवादी गट आणि भाजप असे 3 पक्ष आहेत। मात्र महायुतीतील पक्ष स्वतंत्र लढल्यास काय परिस्थिती असू शकते यावरही अमित शहा आणि अजित पवारांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। दुसरीकडे विधान परिषदेमध्ये महायुतीचे सगळे उमेदवार निवडून आले, अजित पवार गटाचे देखील 2 उमेदवार निवडून आले, त्या अनुषंगाने देखील चर्चा करण्यात आली। लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला जो फटका बसला त्यानंतर वारं बदललंय का याचाही आढावा घेण्यात आला। आमच्या दिल्लीच्या प्रतिनिधी उर्वशी खोना आता आपल्यासोबत आहेत। उर्वशी, अजित पवार अमित शहांच्या भेटीत नेमकं काय काय घडलंय, काय अधिक तपशील तुमच्याकडे? हे बघा, हे एकदम गुप्त अशी ही मीटिंग होती आणि ही जी भेट होती ही 24 तासानंतर, म्हणजे सगळ्यांना लांब ठेवून 24 तासानंतर बाहेर आली आहे। आणि आपण बघितलं तर अजित पवार हे जेव्हा दिल्लीत आलेले तेव्हा त्यांनी ते प्रफुल्ल पटेल यांच्याकडे आले होते। मध्यरात्री ते आले आणि सकाळी पहाटे ते निघून गेले अमित शहा यांना भेटून। आणि ह्या भेटीत खूप इम्पॉर्टंट अशा महत्त्वाच्या अशा गोष्टी झाल्यात, त्या म्हणजे डिस्कशन कोणत्या गोष्टींना जाऊन झाल्यात। सर्वात पहिले आपण बघितलं तर विधान परिषद निवडणुकीत ज्या प्रकाराने जे सगळे रिझल्ट्स आलेत त्या रिझल्टमध्ये एनसीपी, अजित पवारांची जी एनसीपी आहे त्याला घेऊन एक काय प्रपोर्शन ऑफ वोट्स म्हणा किंवा कशा प्रकाराने त्यांची विक्ट्री झाली आहे त्याला घेऊन एक कुठे ना कुठे चर्चा होती। यालाच आपण ऍड केलं तर राष्ट्रवादी मत कसे आणि कोणत्या प्रकाराने जास्त झाले, प्रपोर्शन पर्सेंटेज कसा झाला त्याला घेऊन एक आपण बघितलं तर त्या बैठकीत चर्चा झाली। इतकंच नव्हे तर लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील मतदारांचा बदललेल्या भूमिकेबद्दल पण चर्चा होती। कारण की आपण बघितलं की एकच MP लोकसभा निवडणुकीत एकच सीट आल्यानंतर आता कशा प्रकाराने बेटरमेंट आणि इम्प्रूव्हमेंट झाली आहे हे कुठे ना कुठे जे आहे हे कन्सिडर केलं गेलं। आणि आता दोन्ही पार्टी म्हणजे मी BJP सेंट्रल पार्टी पण आणि अजित पवारांची NCP पार्टी पण ह्याचे जे इंटरनल सोर्सेस आहेत ते खूप स्ट्रॉंगली या गोष्टीवर बिलीव्ह करतात की आता येणाऱ्या काळात जी निवडणुका होणार आहेत त्याला घेऊन, स्टेट इलेक्शन्स जे होतील त्याला घेऊन इंडिव्हिज्युअली आणि इंडिपेंडेंटली या दोन्ही पार्टीने कुठे ना कुठे फाईट केलंय तर ते खूप महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट रोल प्ले करेल। आणि म्हणूनच कुठे ना कुठे आता आज सकाळपासून G24 तास थर्ड फ्रंट याची जी बातमी दाखवतोय त्याला हे कुठे ना कुठे सिनारिओ क्लिअर करतो की इंडिव्हिज्युअली फाईट करणं हे कुठे ना कुठे फायदेशीर असणार हे या बैठकीतून कळून येते। प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये मायनॉरिटीजचं पर्सेंटेज आपण काउंट केलं तर 10% मिनिमम आणि 22% हे 22% हे जास्त आहेत आणि ते इन्क्रीज होतील। NCP अजित पवारांची वेगळी
फाईट केली, इंडिपेंडेंटली इंडिव्हिज्युअली फाईट केली, तर हे कळून येते. आणि म्हणून थर्ड फ्रंट हा खूप इम्पॉर्टंट, थर्ड फ्रंट हे बाहेर फाईट केलं जात आहे आणि त्याला घेऊन कुठे आपण बघितलं तर एक स्पेस दिली जाते, हे जस्टिफाय होतं. निश्चित. उर्वशी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.